वेलकम टू द एसेस्ट. आज आपण कोजागिरी पौर्णिमा या विषयावर निबंध बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे आपले वेगळे महत्त्व आहे. त्यात कोजागिरी पौर्णिमा हा सण आनंद, समृद्धी आणि आरोग्याचा संदेश देणारा मानला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच शरद ऋतूच्या शेवटी साजरा केला जातो. या रात्रीचा चंद्र अत्यंत तेजस्वी, शुभ्र आणि मनोहारी दिसतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर रमण करते आणि विचारते, कोण जागरती म्हणजेच कोण जागे आहे. म्हणूनच या रात्री जागरण करणे शुभ मानले जाते. लोक या रात्री भजन, कीर्तन, गप्पा, खेळ आणि हास्य विनोदात रममाण होतात. या सणाची खास परंपरा म्हणजे दूध आणि खीर चांदण्यात ठेवणे. असा समज आहे की या रात्री चंद्राच्या किरणांत अमृतासारखी गुणकारी शक्ती असते. त्यामुळे ते दूध किंवा खीर चांदण्यात ठेवल्याने आणि त्यानंतर सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते आणि याचबरोबर मन प्रसन्न होते. अनेक ठिकाणी या सणानिमित्त सामुदायिक कार्यक्रम, सांस्कृतिक संध्या आणि लक्ष्मीपूजन आयोजित केले जाते. काही ठिकाणी लोक घराच्या छतांवर किंवा अंगणात बसून चांदण्याखाली चहा किंवा दुधाचा आस्वाद घेतात. हा सण एकत्र येण्याचा, आनंद वाटण्याचा आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा एक सुंदर प्रसंग असतो. कोजागिरी पौर्णिमा आपल्याला समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे महत्त्व शिकवते. या सणाच्या माध्यमातून आपण निसर्गाच्या सौंदर्याचा आणि चंद्राच्या शीतलतेचा अनुभव घेतो. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. म्हणूनच प्रत्येकाने हा सण आनंद, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करावा. धन्यवाद.